मित्रांनो नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आज आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातील आपण काही प्रेरक प्रसंग ऐकणार आहोत, जे ऐकल्यानंतर आपल्याला सुद्धा जगण्यासाठी फार मोठी प्रेरणा मिळेल. स्वामी विवेकानंद शिकागो धर्म परिषद गाजवल्यानंतर इंग्लंडला गेले होते. इंग्लंडमध्ये विविध ठिकाणी विविध विषयांवरती भाषणं देत होते. भारत देशाविषयी बोलत होते, भारत देशाच्या संस्कारांविषयी बोलत होते, हिंदू धर्माविषयी सांगत होते, हिंदू धर्माच्या शिकवणीविषयी सांगत होते. अशा वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या ठिकाणी भाषणं देत होते. एक भाषण करत असताना, भारत देशावरती भरभरून बोलत असताना एका इंग्रजाने उभे राहून प्रश्न विचारला. म्हणे, भारत देशाचं एवढं गुणानं कौतुक करताय, पण कुठं भारत देशाला एक तरी देश काबीज करता आला? एखादरी देशावरती स्वतःची सत्ता गाजवता आली का भारत देशाला? आम्ही बघा जगातील कितीतरी देश काबीज केले, कितीतरी देशावर आज हे आम्ही सत्ता गाजवतोय, कितीतरी देशावरती आम्ही आमचा हक्क गाजवला. भारत देशाने एक तरी देश काबीज केला का? तेव्हा स्वामी विवेकानंद उत्तर देताना शांतपणानं पण सन्मानानं आणि ठाशीव शब्दामध्ये सांगत होते, बरोबर आहे तुमचं, भारत देशाने एकही देश काबीज केलेला नाही. त्याचं कारण असं आहे, आम्ही आमच्या अवतीभोवतीचे छोटे मोठे देश काबीज करू शकलो असतो, त्यांच्यावरती स्वतःचा हक्क गाजवू शकलो असतो, परंतु आम्ही तसं केलं नाही. त्याचं कारण असं आहे, म्हणे, भारत देशाचे संस्कार असेत, हिंदू धर्माच्या संस्कारांमध्येच आम्हाला असं शिकवलंय की जे आपलं आहे तेच आपलं आहे, जे आपलं नाही त्याच्यावरती हक्क गाजवण्याचा प्रयत्न करू नये. एखाद्या देशावरती अतिक्रमण करायचं, तिथली भूमी रक्तरंजित करायची, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करायचा, काही सत्तेसाठी काही संपत्तीसाठी हा अन्याय अत्याचार करावा असं हिंदू धर्मानं कधीही शिकवलं नाही. भारत देशाच्या संस्कारांमध्ये हे मोडत नाही आणि म्हणून आम्ही आज तागयत एकाही देशावरती हक्क गाजवण्याचा प्रयत्न केला नाही. या किस्स्यातून मित्रांनो स्वामी विवेकानंदांनी एक गोष्ट जगाच्या निदर्शनात आणून दिली की भारत देशाची ना आपल्या धर्माची शिकवण ही आहे की जीवन जगत असताना प्रत्येकानं सन्मार्गानं, सद्भावनेनं आणि सद्विचारानं जीवन जगायला हवं. जे आपलं आहे तेच आपलं आहे, जे परक्यांचं आहे ते आपलंसं करण्यासाठी कोणावरती अन्याय किंवा अत्याचार करू नये, ही हिंदू धर्माची आणि भारत देशाची संस्कृती आहे. आणखीन एक प्रेरक प्रसंग स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातील. एकदा एका सभेच्या समाप्तीनंतर मंचावरून खाली उतरले आणि तेवढ्यात एक परदेशी मुलगी लगबगीने येऊन त्यांना भेटली. तीही प्रांजळपणाने सांगत होती, म्हणाले, तुम्ही फार सुंदर दिसता. स्वामी विवेकानंद नम्रपणाने त्या शब्दांचा स्वीकार करत होते आणि आदराने घेत होते. तर ती मुलगी पुढे जाऊन धाडसानं म्हणाली की मला तुमच्याबरोबर लग्न करायचं. मग मात्र स्वामी विवेकानंद आश्चर्यचकित झाले आणि तिच्याकडे बघून तिला विचारत होते की कशा करता माझ्याबरोबर लग्न करायचंय? मग त्याचं कारण सांगत असताना ती मुलगी सांगत होती की म्हणाली, मला तुमच्याबरोबर लग्न केल्यानंतर मला तुमच्यासारखा एक तेजोमय, ज्ञानसंपन्न, एक सुकुमार हवाय, एक सुपुत्र हवाय, म्हणून मला तुमच्याबरोबर लग्न करायचंय. तेव्हा अतिशय नम्रपणानं आणि हात जोडून स्वामी विवेकानंद सांगत होते, म्हणाले, काय आहे, आत्ता आपलं लग्न होईल, 1-2 वर्षानंतर आपल्याला एखादा मुलगा होईल, मग तो काही दिवसानंतर मोठा होईल, मग मोठा झाल्यानंतर त्याला त्याच्या आयुष्यामध्ये रामकृष्ण परमहंसासारखे सद्गुरू मिळतील न मिळतील, त्याला त्याच्या आयुष्यामध्ये ब्रह्मज्ञान त्याच्या वाट्याला येईल न येईल, एवढी लॉंग प्रोसेस कशाला, एवढा कालावधी कशा करता? मी आत्ताच तुम्हाला आई म्हणतो की. या छोट्या मोठ्या किस्स्यांच्या माध्यमातून किती सहज आणि साधेपणानं स्वामी विवेकानंदांनी आपल्या आईवडिलांच्या शिकवणी, आपल्या थोऱ्या मोठ्यांनी दिलेले संस्कार, आपल्या देशाची आणि आपल्या धर्माची शिकवण किती सहज आणि साधेपणानं जगाच्या लक्षात आणून दिली. आपल्याला सुद्धा मित्रांनो हे संस्कार, हे शिकवणी आपल्यामध्ये सुद्धा रुजवायचे आहेत आणि टिकवून ठेवायचे आहेत. आणखीन एक प्रेरक घटना स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातील. अशाच एका सभेच्या समाप्तीनंतर एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या घरी चहा पिण्यासाठी गेले होते. बऱ्याच परदेशी व्यक्ती त्यांच्याबरोबर होत्या. घरी जाऊन पोहोचल्यानंतर चहाला नेहमीप्रमाणे चहा कप आणि बशीमध्ये आला होता. सर्वजण चहा प्यायला लागले तर स्वामी विवेकानंदांनी भारत देशाच्या संस्काराप्रमाणे कपातला अर्धा चहा बशीमध्ये ओतला आणि बशी तोंडाला लावून स्वामी विवेकानंद चहा पित होते. बाकीची लोक थोड्या वेगळ्या नजरेनं स्वामी विवेकानंदांकडे बघायला लागले आणि कुचक्या भावनेनं एकमेकांच्या कानामध्ये कुजबूज करायला लागले. स्वामी विवेकानंदांनी ओळखले की यांची कुजबूज कशाची चालली.
बाकी सगळी लोक तोंडाला कप लावून चहा पित होते. एकटेच स्वामी विवेकानंद तोंडाला बशी लावून चहा पित होते. ही गोष्ट स्वामी विवेकानंदांनी ओळखली आणि एक परदेशी व्यक्ती स्वामी विवेकानंदांना म्हणला सुद्धा की आम्ही सगळेजण तोंडाला कप लावून चहा पितोय, हे सुशिक्षित माणसाचं लक्षण आहे आणि तुम्ही मात्र तोंडाला बशी लावून चहा पिताय, हे अडाणी माणसाचं वर्तन झालं. तेव्हा स्वामी विवेकानंदजी नम्रपणाने सांगत होते, म्हणाले नाही, खरं तर माझं वर्तन हे सुशिक्षितपणाचं आहे असं मला वाटतंय. त्याचं कारण असं आहे, म्हणे एखादा जर नवखा माणूस अजून आपल्यामध्ये येऊन बसला तर तुमच्यापैकी कुणीही त्याला चहा देऊ शकत नाही, कारण तुम्ही सगळ्यांनी चहा कपाच्या माध्यमातून तुम्ही उष्टा केलेला आहे, परंतु माझ्याकडे मात्र अर्धा चहा अजूनही कपामध्ये शिल्लक आहे. मी मात्र त्याला उष्टा न केलेला चहा अतिशय प्रामाणिकपणे आणि सन्मानाने देऊ शकतो, तुम्ही मात्र कुणीही देऊ शकत नाही. अशा पद्धतीनं मित्रांनो स्वामी विवेकानंदांनी आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक प्रसंगाला की मानव मात्रानं कशा पद्धतीनं सन्मार्गानं, सद्भावनेनं आणि सद्विचारानं जगलं पाहिजे या आशयाचे प्रत्येक वेळी धडे घालून दिले. व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट्स करून सांगा की कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ. खरं तर तुमच्या सगळ्यांच्या छान छान कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचत आहेत आणि वाचून फार मोठा आनंद होतोय, त्याच्यातून फार मोठा उत्साह तयार होतोय, नवीन प्रेरणा मिळते आणि म्हणून असे व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणखी तुम्हाला कुठल्या संतांविषयी, कुठल्या महापुरुषांविषयी, कुठल्या विद्वानांविषयी असे किस्से ऐकायला आवडतील, कमेंट्स करून त्या महापुरुषाचं, त्या साधू संतांचं, त्या विद्वानांचं नाव आम्हाला नक्की सुचवा. छान व्हिडिओ बनवून तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि संत कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.